दरम्यान भाजपच्या 150 जागांच्या टार्गेटवर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीमध्ये भाजप 150 पेक्षा जास्त जागांवर लढेल। शिंदे 120चा नारा देतील। अजित पवार 100 जागा लढवतील। त्यांच्यामध्ये एवढा आत्मविश्वास आहे की आम्हाला राजकारण संन्यास घेऊन केदारनाथला जावं लागेल असा टोला राऊतांनी लगावलेला आहे। मात्र भाजपने कितीही आव आणला तरीही मुंबईमध्ये आमचाच महापौर होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मुंबई ठाण्यामध्ये महायुतीचा पराभव होईल असंही राऊत म्हणाले। तर त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल। एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो। आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल। जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल। अबकी बार वाले पियुष पांडे राहिलेले नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या आता अबकी बार मोदी सरकार, अबकी बार फडणवीस सरकार अशा घोषणा कोण लिहिणार? भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर हे लक्षात घ्या। ह्याच्यामध्ये आता दुमत असण्याचं कारण नाही। हे जे आता बोलतायत हा त्यांचं वरवरचं अवसान आहे, उष्ण अवसान आहे। मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, मुंबई ठाण्यामध्ये भाजपा आणि मिंदे गटाला पराभव स्पष्ट दिसतो।